front leg. 1 2 3 4 change stance. Same movement. 1 2 3 4. तुम्हाला पकडलंय काय, मग आता तुम्ही सुरू कशी करणार याच्यातून? आता सुरू कशी करणार? आवाज येतो ना मागं? आता एल्बो मारल्यानंतर आपण कानावर बसल्यानंतर तो मागे सरकल्यानंतर तुम्ही बॅकिंग मारणार आहे का अशी त्याला मारणार आहे का तुम्ही? मग त्याला आपण कसं सांभाळायचं पकडून? आता या मुवमेंटला आपल्याला कोणी मागून पकडलंय तर मग आपण सरळ काय करायचं की आपले पाय आहे ना, पायची क्रॉस करायची, पाय क्रॉस पाय करायचे आपण आणि क्रॉस पाय करून मांडी घालून बसून घ्यायचं. काय झालं आता समोरच्याची पकड सुटून गेली, तसंच करायचं आणि खाली बसून सुटली पकड. आता समोरचा आपल्याला तसंच राहणारच त्या ठिकाणी. कोणीच वाचवायला आलं नाही. का आलं नाही वाचवायला? एका मुलीवर कोयत्याने हल्ला होतोय, का आलं नाही वाचवायला? आता हा प्रसंग आता आपण इथं आज दात काढतोय, आजच्याच मुवमेंटवर कुठं बाहेर देशामध्ये एका मुलीवर अत्याचार होत असतील तर मग आता ह्या मुवमेंटला आपण कशा प्रकारे सामोरं गेलं पाहिजे? आणि वाचवायला त्या मुलीला कोणी आलं नाही, पण मग तिथे काही मुलं होते जे MPSC करणारे होते त्याच्यापैकी एकाने वाचवलं तिला. आता ही एक घटना झाली. एक दुसरी घटना एक चालू रामवाडी म्हणून एक मेट्रो स्टेशन आहे, त्या ठिकाणी एका मुलीवर सेम प्रकारे कोयत्याने हल्ला झाला. कोयत्याने हल्ला झाल्यानंतर काय झालं त्या ठिकाणी तिला कोणी वाचवायला आलं नाही, ती गंभीर प्रमाणे जखमी होऊन गेली, तिला हातातून रक्त वगैरे येते. आता हे वार कसे वाचवायचे, हे वाचवायचे तर वाचवण्यासाठी आपल्याला काय बाहेर मागचे कोयत्याने आपल्याला जर कोणता हल्ला होत असेल तर मग त्याला आपण कसं आत्मविश्वासाने कसं आता माझ्यावर हल्ला होतोय तर मग मी असं बाहेर सुटलं होऊन हात वर करून हे करायचं का, ते असं उभं राहायचं छाती काढून हे करते. आपण एक सेफ्टी पोझिशन तर घेऊ शकतो ना की हा याने हल्ला केला त्याला कसं हे करायचं. आता समजा समोरच्या आता ह्यामुळे मी हल्ला करतोय, हल्ला करणे कोणत्याने वार करतो, मग हे कशा प्रकारे हे करायचं? आता हिच्यावर हल्ला करतो, आता मी हल्ला केला, आता जेवढा फास्ट मुवमेंट आहे तेवढा फास्ट तिची मुवमेंट झाल्याने काय झालं, वाचवलं तर गेलं. आता म्हणू शकेल नाही कोयत्याने वार करतोय, कोयता किंवा काठी म्हणा त्याच्याने वार केल्यानंतर आपल्या हाताला लागत. आता हाताला नॉर्मल स्क्रॅच लागणं योग्य की गाळ कटणं योग्य? तेवढं तर सहन करू शकता ना. समजा आता वार केलाय, याचा वार इकडे गेला, आता वार केल्यानंतर वार केल्यानंतर काय तुम्ही त्याच्या पंचला चमकला मारू शकता किंवा आता समजा वार केला मी डिफेन्स केला, आता डिफेन्स करून आता मी एक ब्लॅक बेल्ट डिफेन्स केला, आता माझ्यावर कोणी वार करत तर मी काय डिफेन्स करत त्याच्या पंच केल्यानंतर त्याला किक करत. आता एवढी मुवमेंट मी करू शकतो. पण आता मग तुमच्यासारख्या मुलींनी काय करायचं, तुम्हाला पहिले त्याचा डिफेन्स करायचा आहे.